हॅलो. मॅडम नमस्कार. नमस्कार. दीपक केदार बोलतोय, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष. हा. बस. अनंत बदरच्या अहवालाच्या संदर्भात माहिती पाहिजे होती. त्या अहवाल कुठे उपलब्ध होईल आम्हाला? अहवाल तर शासनाकडेच आहे, म्हणजे मुंबईमध्येच आहे, ते अजून पब्लिक नाही आहे. मग या हरकती कशा करायच्या, कशाच्या आधारित? हरकती म्हणून नाही. ते फक्त अबकडं वर्गीकरणाचे मत काय एवढंच्या नाही मर्यादेतच मग आहे ते. मॅडम, हे किती म्हणजे वेगळं वाटतंय मॅडम. मी येतोय 2 दिवसात तुमच्या ऑफिसला, चुकीचं आहे. नाही नाही, तुम्ही तिथं मुंबईला प्रधान सचिव महोदयांना नाही भेटा. नाही, किती चुकीचं आहे की अहवाल आलाय, त्याच्यानंतर स्वीकारलाय, त्याच्यानंतर समिती नेमली, आणि आता प्रश्न विचारला जातोय की अवघड वर्गीकरण हवंय की नको, याच्यावर हरकती द्या. शासनाचा खर्च झाला त्या समितीवर, त्याला कार्यालय दिलं. हे सगळं आधीच समाजाचं मन घ्यायचं ना. नाही, आता आता हे पार्टीचा हे पार्टीचा निधी. माझ्याकडे येत. अहो नाही मॅडम, नाही, तुम्ही तुम्ही प्रधान सचिव एक महोदयांशी बोला. लक्षात घ्या, पार्टीचा निधी हा खूप व्हॅल्युएबल आहे. आणि तो अशा याच्यावर उडवायचा आणि पुन्हा म्हणायचं अबकड तुम्हाला मान्य आहे का, त्याच्यावर हरकत पाठवा. हे किती हास्यास्पद आहे. हे सगळं अनंत बदरची कमिटी नेमण्याच्या आधी जर झालं असतं तर हा सगळा पार्टीचा खर्च बी झाला नसता ना. नाही. ठीक ठीक. चुकीचं आहे मॅडम, हे निषेधार्ह. मी येतोय परवा आपल्याकडे ताकदीने. नाही, ह्याच्या बाबतीमध्ये जे तुमचं ओपिनियन आहे ना, तुम्ही प्रधान सचिव महोदयांना भेटा. प्रधान ते माझ्या सचिवचा स्तरावरचं संबंधच काम येत हे नाही आता. नाहीये. ते तुम्ही ते हा. डीजी म्हणून तुम्ही याच्यात भूमिका घेतलीये, तर त्याच्यामध्ये नाही नाही, सामाजिक हे न्याय शासनाचे विभाग, आदेश आहेत सूचना मागवायचा. बार्टीचा बार्टीचा खर्च, आदेश नाहीये हे. बार्टीचा खर्च झाला. बार्टीला बार्टीच्या त्यांनी बार्टीकडे मेल खूप आयडी काम वगैरे आहेत ना, हे केलेला असे आहे. निरर्थक काम आहेत का? आरक्षण उडवायचे काम आहेत का बार्टीकडे? एससी घटकाचे आरक्षण घालायचं काम आहे का बार्टीकडे? धोरणात्मक निर्णय शासन स्तरावर होतो. तुम्ही प्रधान सचिव महोदयांना, मंत्री महोदयांना भेटून सांगा ना. सगळ्याला घेरणार, कुणाला सोडणार नाही. आरक्षण घालवणारे जे जे असतील त्यांना सगळ्यांना घेरणार. हे सगळे सामील आहेत याच्यामध्ये, आमचं आरक्षण उडवणार आहे, निश्चित करतोय मी.